मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन त्या मुलाकडून कागद आणि पेन काढून घेतो आणि तू मला सांगत जा, मी लिहित जातो असं बोलतो. तर तेव्हा तो मुलगा वेगवेगळ्या जोडप्यांची नावे सांगू लागतो. तर तेव्हा अर्जुन प्रत्येक चिठ्ठीमध्ये स्वतःचं आणि सायलीचंच नाव लिहू लागतो आणि त्या चिठ्ठ्या बंद करून त्या मुलाकडे देऊ लागतो. आणि त्यानंतर चिठ्ठ्या लिहून झाल्यानंतर तो मुलगा त्या चिठ्ठ्या सगळ्या घेऊन जातो. तर इकडे चैतन्य शेवाळे काकांना घेऊन स्नॅकची तयारी करून परत येतो आणि त्यानंतर सर्वजण मिळून चिठ्ठ्या काढायसाठी जमा होतात. तर तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली परत लाजते. तर तेव्हा अर्जुन कुसुमला इशारा करतो आणि कुसुमच्या लक्षात येतं. तर तेव्हा कुसुम मागच्या वेळी या चिठ्ठ्या काढण्याचा मान सायलीला मिळालेला होता असं सांगते. तर तेव्हा अर्जुन, मग आपण यावेळेला तो मान आपण त्यांच्या वडिलांना देऊयात ना, मधुभाऊंना देऊयात असं सांगतो. तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा चैतन्य नाईस आयडिया आहे असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ चैतन्यकडे रागाने बघू लागतात. तर तेव्हा शेवाळे काका मधुभाऊंना चिठ्ठी काढा की असं सांगतात. तर तेव्हा मधुभाऊ रागाने शेवाळे काकांच्याकडे सुद्धा बघतात. तर तेव्हा अर्जुन परत मधुभाऊंना काढा ना चिठ्ठी असं सांगतो. तरीसुद्धा मधुभाऊ शांतच असतात. तर तेव्हा शेवाळे काकू मधुभाऊंना चिठ्ठी काढा ना, अगोदरच त्या दोघांच्यामुळे वेळ झालेला आहे ना असं सांगते. तर तेव्हा मधुभाऊ त्यामधली एक चिठ्ठी उचलतात आणि समोर बघून गप्पच होतात. तर तेव्हा सर्वजण परत एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि कुजबुजू लागतात. तर तेव्हा शेवाळे काका मधुभाऊ चिठ्ठी वाचाना, नाव सांगा की असं बोलतात. तर तेव्हा सायलीसुद्धा मधुभाऊ बोला ना, कोणाचं नाव आलं आहे असं विचारते. तर तेव्हा अर्जुन मधुभाऊंना मधुभाऊ वाचा की चिठ्ठीमध्ये काय नाव लिहिलेलं आहे ते असं विचारतो आणि मधुभाऊ रागाने बघितल्यानंतर परत गप्प बसतो. तर तेव्हा शेवाळे काका ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेतात आणि अरे वा, या वेळेला तर हा मान मिळालेला आहे सायली आणि अर्जुन सुभेदार यांना असं सांगतात. तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि अर्जुन नाटक करू लागतो. तर तेव्हा सायलीच्या सुद्धा ती गोष्ट लक्षात येते. तर तेव्हा अर्जुन चैतन्याला इशारा करतो आणि तेव्हा चैतन्य चिठ्ठ्यांचा बाऊल हातामध्ये घेतो आणि त्यातल्या सगळ्या चिठ्ठ्या आपल्या खिशामध्ये घालतो. तर तेव्हा अर्जुन सायलीला, मिसेस सायली, मग होऊन जाऊ देत ना कॉम्पिटिशन आज असं म्हणतो आणि सायली परत लाजू लागते. तर तेव्हा मधुभाऊ रागाने उठून उभे राहतात आणि कुसुम आणि सायलीकडे रागाने बघून तिथून आतमध्येच निघून जातात. तर तेव्हा अर्जुन मधुभाऊंना थांबवायचा प्रयत्न करतो, तरीसुद्धा मधुभाऊ तिथून निघून जातात. तर तेव्हा सायली मनातल्या मनामध्ये, नेमकी आमची नावं निघाल्यानंतर मधुभाऊ चिडणारच होते, पण मला यांचं मन मोडून नाही चालणार, मला मधुभाऊंच्या सोबत बोलायलाच हवं असं म्हणते आणि आतमध्ये जाते. आणि आतमध्ये गेल्यानंतर मधुभाऊंना तुम्ही असे आतमध्ये का निघून आलात असं विचारते आणि बाहेर सगळे वाट बघत आहेत ना तुमची असं म्हणते. तर त्यावर मधुभाऊ, मी असा कोणी मोठा नाही की इथे सगळे वाट बघतील माझी असं सांगतात आणि तुम्ही हा सगळा बाहेर गोंधळ घातलेला आहे ना, तो मला बघायचा नाही असं बोलतात. तर तेव्हा सायली, मधुभाऊ तुम्हाला बाहेर सगळे मानतात ना, तुमचा खूप आदर करतात, तुम्ही बाहेर येईपर्यंत खेळ सुरू होणार नाही असं सांगते. तर त्यावर मधुभाऊ, तो सुरू न झालेलाच बरा आहे, हा नुसता खेळ नाही तर पोरखेळ आहे हा असं बोलतात. तर तेव्हा सायली, पण मधुभाऊ बाहेर सगळे किती उत्साहात आहेत ना, ते बघितलेलं आहे ना तुम्ही असं म्हणते आणि तुमचा राग अर्जुन सरांच्या वरती आहे ना, मग बाकीच्यांचा हिरमूस का करत आहे तुम्ही? आणि तुम्ही आतमध्ये निघून आलात ना, तेव्हाच सगळ्यांना कळालेलं होतं की काहीतरी बिनसलेलं आहे असं म्हणते. त्यावर मधुभाऊ, जेव्हा चिठ्ठीवरती तुमची नावं निघाली होती ना, त्याच वेळेला सगळं काही बिनसलेलं होतं असं बोलतात आणि मला एक गोष्ट कळत नाही की त्या अर्जुन सुभेदाराचं त्या चिठ्ठीवरती नाव आलंच कसं काय आणि तो या जनता
या चाळीचा रहिवासी नाही ना असं बोलतात. तर तेव्हा सायली, पण मी तर सध्या या चाळीमधलीच रहिवासी आहे ना असं सांगते. आणि ती ज्ञानदा आहे ना, माहेरपणाला आलेली आहे ना, तिचं सुद्धा नाव होतं त्या चिठ्ठीमध्ये, मी बघितलेलं होतं असं सांगते. तर त्यावर मधुभाऊ, तू इथं राहणं आणि दुसरं कोणीतरी माहेरपणासाठी नवऱ्यासोबत येणं याच्यामध्ये फरक आहे ना असं बोलतात. तर त्यावर सायली, पण ते इथल्या शेजाऱ्यांना माहिती नाही ना, त्यांच्यासाठी हा खूप मोठा आनंदाने साजरा करण्याचा सण आहे, त्यांच्या आनंदावरती विरजण नको ना पडायला असं बोलते. आणि माझ्यासाठी नाही, निदान त्यांच्यासाठी तरी बाहेर चला ना असं म्हणते. आणि मधुभाऊ, आमची नावं निघालेली आहेत, त्यामुळे आम्हाला चढाओढ खेळावे लागेलच असं म्हणते. आणि तुम्ही आमच्यावरती लक्ष ठेवा, मग तुम्हाला कळेल की मी त्यांच्यासोबत बोलत नाही आणि स्पर्धा झाल्यानंतर मी लगेच बाजूला होईन. मधुभाऊ, चला ना असं म्हणू लागते. आणि थोडं थांबून, ठीक आहे मधुभाऊ, मला माफ करा, मला बाहेर जाऊन हा खेळ खेळावाच लागेल असं सांगते. आणि हे चढाओढ या चाळीची खूप जुनी प्रथा आहे ना, आणि ती माझ्यामुळे मोडली जाईल, आपल्यापैकी कोणाला सुद्धा आवडणार नाही. शिवाय आपला या रहिवाशांच्या सोबत संबंध कुसुमताईमुळे आलेला आहे ना, तिला सुद्धा नाराज नको करायला असं बोलते. आणि मी जाते बाहेर असं सांगून तिथून बाहेर जाते. आणि मधुभाऊ सुद्धा तिला अडवत नाहीत. तर तेव्हा बाहेर आल्यानंतर अर्जुन इशाऱ्याने मधुभाऊ आले नाहीत का असं विचारतो. तर तेव्हा सायली इशाऱ्यानेच नाही असं सांगते. तर तेव्हा शेवाळे काकू, आता सायली पतंग उडवणार म्हणजे तिच्या बाबांनी इथं असायलाच हवं ना असं म्हणते. आणि आता काय करायचं असं बोलू लागते. तर तेव्हा शेवाळे काका, मधुभाऊंना असं अचानक काय झालं, म्हणजे ते आत का निघून गेले असतील असं बोलू लागतात. इतक्यात मधुभाऊच बाहेर येतात आणि काहीसुद्धा झालेलं नाही, मी आलेलो आहे असं सांगतात. तर तेव्हा सर्वजण आनंदित होतात आणि सायली तर खूपच खुश होते. तर तेव्हा मधुभाऊ, काही नाही, मला मध्ये काम आठवलेलं होतं म्हणून गेलो होतो, पण आता इथंच बसणार आहे असं म्हणून खुर्चीवरती बसतात. आणि जे काही खेळायचं आहे ना ते खेळा असं सायलीला सांगतात. तर तेव्हा अर्जुन, अरे वा, ग्रेटच झालं नाही, कुठं आहेत आमचे पतंग असं विचारतो. तर तेव्हा कुसुम सायलीला, तुला जिंकायचं आहे बरं का असं म्हणते. आणि आमची सायली छान पतंग उडवते असं बोलू लागते. तर त्यावर चैतन्य, आणि आमचा अर्जुनसुद्धा काही कमी नाही असं बोलतो आणि टफ फाईट देणार आहे असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन भाव खाऊ लागतो आणि देखो आगे आगे होता है क्या असं म्हणतो. तर तेव्हा चैतन्य, अर्जुन आणि सायली वहिनी, तुम्हा दोघांना ऑल द बेस्ट असं म्हणतो आणि अर्जुन अर्जुन असा दंगा करू लागतो. तर तेव्हा कुसुमसुद्धा सायली सायली असा दंगा करू लागते. आणि त्यानंतर ते दोघे हातामध्ये पतंग घेऊन उभे राहतात. तर तेव्हा शेवाळे काका अर्जुनला, अहो अर्जुनराव, अजून तुमचा मांजा बांधून होत नाही, त्या सायलीचा पतंग बघा कुठल्या कुठे उडत आहे असं बोलतात. तर तेव्हा अर्जुन वरती बघतो तर सायलीचा पतंग खूपच वर गेलेला असतो आणि ते बघितल्यानंतर अर्जुनचे डोळेच मोठे होतात. तर तेव्हा अर्जुन शेवाळे काकांना, अभी तो मैंने शुरू भी नहीं किया, आगे आगे देखो होता है क्या असं म्हणतो. तर तेव्हा सायली शेवाळे काकांना, काका हे फक्त बोलतच राहणार आहेत का, पतंगसुद्धा उडवणार आहेत असं म्हणते. तर तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर तेव्हा अर्जुन, असं आहे का, मग बघाच आता असं म्हणतो आणि जोराने शिट्टी वाजवतो. तर तेव्हा एक जण अर्जुनचा पतंग घेऊन लांब जातो आणि त्यानंतर अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायलीची जपून ठेवलेली ओढणी आपल्या गळ्यामध्ये घालतो. तर ते बघितल्यानंतर सायलीला तो क्षण आठवतो आणि सायली अर्जुनकडे बघून खूपच आनंदित होते. आणि तेव्हा अर्जुन सायलीकडे बघून प्रेमाचा इशारा करतो आणि सायलीसुद्धा त्याच्याकडे बघून हसू लागते आणि परत पतंग उडवू लागते. तर तेव्हा अर्जुनसुद्धा पतंग उडवायला सुरुवात करतो आणि त्याचा पतंगसुद्धा खूप वरती जाऊ लागतो आणि त्या दोघांच्या मध्ये पतंग उडवायसाठी जोराची चढाओढ चालू होते. तर तेव्हा अर्जुन सायलीला इशारा करतो आणि सायलीसुद्धा अर्जुनला इशारा करते आणि दोघे मिळून छान पतंग उडवू लागतात.
तर तेव्हा शेवाळे काका जिंकून जिंकून जिंकणार कोण, अर्जुन शिवाय आहे कोण असं म्हणतात. तर तेव्हा शेवाळे काकू जिंकून जिंकून जिंकणार कोण, सायली शिवाय आहे कोण असं म्हणते आणि सर्वजण दंगा करू लागतात. तर तेव्हा सायली अर्जुनला इशारा करते आणि अर्जुनच्या पतंगपेक्षा स्वतःचा पतंग वर उडवते आणि तेव्हा अर्जुन पतंग बघायचं सोडून सायलीकडेच बघू लागतो आणि दोघेसुद्धा एकमेकांच्याकडे आळीपाळीने बघू लागतात आणि परत एकमेकांच्याकडे बघत परत हसू लागतात आणि तेव्हा अर्जुनचा पतंग खाली जाऊ लागतो. तर तेव्हा ते बघितल्यानंतर चैतन्य अर्जुनला जागं करतो. तर तेव्हा अर्जुन समोर बघतो तर त्याचा पतंग खूपच खाली आलेला असतो आणि त्यानंतर अर्जुन आपला पतंग परत वरती आणतो आणि सायलीच्या दिशेने घेऊ लागतो. तर तेव्हा सायली अर्जुनकडे मन भरून बघू लागते आणि मनातल्या मनात खूपच खुश होत असते. तर तेव्हा कुसुम सायलीला इशारा करते आणि सायली सोडू नकोस, कात्री मार असं ओरडते. तर तेव्हा सायली प्रयत्न करू लागते. तर तेव्हा अर्जुन सायलीला इशारा करतो आणि आपल्या पतंगाने कात्री मारायचा प्रयत्न करू लागतो आणि तेव्हा सर्व चाळकरी खूप मजा करत असतात. तर तेव्हा कुसुम सायलीला काय करत आहेस तू हे असं म्हणत असते. तर इतक्यात अर्जुन सायलीचा पतंग काटून टाकतो आणि तेव्हा सायली अर्जुनकडे बघते आणि नाराज होते. तर तेव्हा अर्जुन आणि सर्वजण परत उड्या मारू लागतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये कुसुम सायलीला आनंदाच्या भरामध्ये अख्ख्या चाळीला वड्या वाटायच्या आहेत का, मग ही पिशवी कशासाठी भरत आहेस असं विचारते. तर तेव्हा सायली मला या वड्या आणि लाडू माझ्या घरी पाठवायचे आहेत असं सांगते. तर त्यानंतर अर्जुन त्या वड्या आणि लाडू चक्क घरी घेऊन येतो आणि कुणाचं लक्ष नसताना देवासमोरच्या बाऊलमध्ये ठेवतो आणि त्यानंतर सर्वांना तिळगुळ वाटू लागतो आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतो. तर तेव्हा पूर्णा आजी ती वडी खाते आणि कल्पनाला तू केल्या आहेस का वड्या असं विचारते. तर तेव्हा कल्पना पण मी या वड्या केलेल्याच नाहीत असं सांगते. तर तेव्हा अर्जुन या वड्या घरातल्या कोणीच केलेल्या नाहीत, कारण या वड्या माझ्या बायकोने केलेल्या आहेत असं सांगतो. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि सर्वजण अर्जुनकडे बघू लागतात. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.